आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे। सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जी शेती केली जाते ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची मशागत नांगरणी करून अशी केली जाते। पण अनेक वर्षांपूर्वी ही जमिनीची नांगरणी करण्यासाठी नांगर हे हत्यार वापरलं जायचं। त्यालाच हल असंही म्हणतात किंवा त्या नांगराच्या शेवटी जो फाळ आहे त्यालाही हल असं म्हणण्याची पद्धत होती। आणि त्यावरूनच एक आसन अतिशय उत्तम असं त्याला हलासन असं नाव दिलं गेलेलं आहे। म्हणजे या आसनाच्या स्थितीमध्ये आपल्या शरीराचा आकार हा एखाद्या नांगरासारखा किंवा हल म्हणजे त्यावरून हलासन असं जे नाव पडलेलं आहे तसा हलासारखा दिसायचा। तर ते आसन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। पाठीच्या कण्यासाठी हे आसन अतिशय उत्तम आहेच, पण सगळ्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या थायरॉइड ग्रंथीच्या समस्या या ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या थायरॉइड ग्रंथीवर अतिशय उत्तम आणि सुयोग्य असा दाब या हलासनामध्ये येतो। तर असं क्लासिकल आसनांपैकीच एक उत्तम समजलं जाणारं आसन म्हणजे हलासन हे कसं करायचं ते पाहूया। हे आसन शयन स्थितीतलं आसन म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीत केलं जातं। पाठीवर झोपल्यानंतर शयन स्थिती म्हणजे पायाच्या अंगठ्याचा जुळलेले, दोन्ही हात शरीराला टेकलेले, हातांचे तळवे पालथे आणि मान सरळ अशी मूळ स्थिती आहे। आता यात श्वास सोडून सावकाश श्वास घेत दोन्ही पाय आपले जमिनीला काटकोनात आणायचे। मग परत एकदा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाचं आकुंचन करायचं, हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि आपली कंबर वर उचलत पाठ जमिनीला काटकोनात नेण्याचा प्रयत्न करत दोन्ही पाय मागे न्यायचे आणि पायाची बोट अंगठे हे जमिनीवर टेकवायचे। नंतर मग पायाच्या बोटांची जी एरवी वर असते बाजू ती जमिनीवर टेकवायची। यात वेगवेगळे उपप्रकारही आहेत, पण मुळात हलासन हे असं केलं जातं। आता याच्यामध्ये पाठीच्या कण्याला आणखीन थोडासा ताण वाढावा, तसंच खांद्यांनाही चांगला पीळ मिळावा या दृष्टीने आपल्या दोन्ही हातांची बोट एकमेकात अडकवून हातांचे तळवे हे शरीराच्या विरुद्ध दिशेला ताणणं असंही याच्यामध्ये एक व्हेरिएशन केलं जातं। त्याचा खांद्यालाही अतिशय फायदा होतो आणि पाठीच्या कण्यावरचा दाबही वाढतो। इथे आपण पाहत असाल की थायरॉइड ग्रंथीवर अतिशय चांगल्या प्रकाराने दाब आलेला आहे। तसंच या आसनामध्ये संचलन पदसंचलन हे सुद्धा केलं जातं। म्हणजे आपली पायाची जी बोटाची वरची बाजू आहे जी जमिनीवर टेकलेली आहे ती अलगदपणे पुढे मागे थोडीशी स्लाइड करताना पाठीच्या कण्यावरचा जो ताणदाब बदलतो तो पाठीच्या कण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। यात पॅनक्रियाज ही जी इन्शुलिन सिक्रेट करणारी ग्रंथी आहे त्याच्यावरही चांगला दाब येतो। आता हे आसन सोडायचं कसं तर श्वास सोडून सावकाश आधी हात सोडायचे, श्वास सोडून सावकाश श्वास घेत पाय जमिनीला काटकोनात पाठ टेकलेली आणि परत एकदा सावकाश श्वास घेऊन श्वास सोडत शयन स्थितीमध्ये आधी यायचं आणि नंतर मग शवासन करायचं। असं हे हलासन थायरॉइड या व्याधीसाठी उत्तम आहे। पॅनक्रियाज ग्रंथीवर चांगला दाब येत असल्यामुळे मधुमेहासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं आणि पाठीचा कणा सगळे 33 मणके हे अतिशय उत्तमरित्या चांगले ताणले जात असल्यामुळे पाठीचे कुठलेही त्रास हे आपल्याला होणार नाही।